पद वगैरे डोक्यात काही घालू नका. पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, पण तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझा प्रश्न बरोबर होता का चूक? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार. म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार. म्हटलं असं सांगा ना नीट. वरती जाणार म्हणजे काय 2.5 वर्षांत वरती जाणार? म्हटलं असं नका करू हो. तर नाही वरती जाणार. म्हटलं बरं वर जाऊन काय करणार? काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं. हे सगळं ठीक आहे, या सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण आज ते जे बोलले आज चरफडले, कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं. मग चरफडल्यानंतर ते भरकटले, मला भ्रमिष्ठ म्हणाले. ठीक आहे, मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील. पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे. आज चरफडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत. आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला. अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहिती आहे. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे. कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित. पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे. आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली. आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती. मी नाही, अमित शहानी सांगितलं होतं तू बाहेर बस, तू बाहेर बस. दोन मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस. मग तुम्हाला माहिती पण नाही. आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे. पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस. होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच. कधी कुठे जाताना, चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीसमोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतो. एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे. आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता? जाऊ द्या, तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे. विचारायला खोलीच नाही तुमच्या, उथळ विचारायचे तुम्ही आहात. आज जे तुमच्या विरुद्ध चहू बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे, ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना गावबंदी झालेली आहे. अगदी अशोक चव्हाणांना बघा, त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे. आता अशोक चव्हाणांना वाटत असेल, अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो, मला निदान लोक विचारपूस तरी करायची, आता घामच पुसावा लागतोय. विचारपूस तर सोडूनच द्या, गावातून पण हाकलून दिले त्यांना. म्हणजे एवढी वाईट हालत झालेली आहे. आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना, म्हणजे 2014 साली काय तुम्हाला सांगितलं होतं, 19 साली काय सांगितलं होतं, 14 साली सांगितलं होतं 5 वर्षांनी तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतील, 19 साली सांगितलं आणखीन 5 वर्षांनी असतील. आता 5-10 वर्षाचा हिसाबच नाही, एकदम 2047 साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल.